काकूने समर आणि स्वानंदीच्या विरोधात एवढं मोठं कारस्थान रचलंय, की ते लवकरच समर आणि स्वानंदीला घराबाहेर हाकलणार आहेत. तुम्हाला माहितीच असेल, की "विण दोघातलेही तुटेना" या मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं, की समर आणि स्वानंदीला खूप त्रास होत असतो या गोष्टीचा, की अंशुमनने सुष्मितासोबत लग्न केलंय आणि दुसऱ्या बाजूला अंशुमन आणि काकू मिळून सुष्मिताला एक प्यादं म्हणून तिचा वापर करत असतात. कारण त्यांना या घराची सत्ता मिळवायची असते आणि त्याची त्यांनी सुरुवात पण केली आहे. आता होतं काय, की त्यावेळेस ना सुष्मिताची आणि अंशुमनची पूजा ठेवलेली असते त्यांनी घरी आणि आता सुष्मिता यांच्या घरातली नवीन सून झाली आहे. त्यामुळे समर तिला बोलतो, "तुला हवं ते माग, मी तुला देईल." त्यावेळेस सुष्मिताला समरने दागिने आणलेले असतात आणि ते दागिने पाहून सुष्मिताच्या तोंडाला लाळ सुटायला लागते. पण सुष्मिता जशी ते दागिने घेणार, असे लांबून काकू तिला इशारे करते, की "ते दागिने घेऊ नको. मी तुला सांगितलंय ते कर." काकूने सुष्मिताला असं सांगितलेलं असतं, की "तुला ना या घराचे सगळे हक्क मिळवायचे आहेत. म्हणजे या घराच्या तिजोरीची चावी मिळवायची आहे. या घरात तुझ्यानुसार सगळं झालं पाहिजे. जसं स्वानंदीच्यानुसार सगळं घर चालतं, ते घर आता तुझ्यानुसार चाललं पाहिजे." असं काकूने सुष्मिताला सांगून ठेवलंय. आणि सुष्मिताला पण हे सगळं पटतं. कारण सुष्मिताच्या मनात या काकूने आणि अंशुमनने मिळून एवढा मोठा गैरसमज निर्माण केलाय स्वानंदीच्या विरोधात, की सुष्मिताला आता त्यांचं सगळं म्हणणं खरं वाटतंय. आणि खरंच ती सुष्मिता इतकी बावळट आहे, म्हणजे काय म्हणू मी तिचा. आता तिने लग्न केलं त्या अंशुमनसोबत, त्यांनीच कळतंय ती किती बावळट आहे. पण ठीक आहे. आता झालंय असं, की सुष्मिताचं पूजा वगैरे त्यांनी ठेवलेली असते. त्यावेळेस समर विचारतो सुष्मिताला, की "बोल सुष्मिता, काय पाहिजे तुला? मी काय करू तुझ्यासाठी?" तर सुष्मिता काय म्हणते, "मला हे दागिने वगैरे नकोयत. माझी इच्छा आहे, की मला ते अधिकार मिळावे जे स्वानंदीकडे आहेत." तेव्हा स्वानंदी बोलते, "अरे काय बोलतीये सुष्मिता? माझ्याकडे असे कोणते स्पेशल अधिकार नाहीयेत. तू पण या घराची सून आहे. तुला पण एक या घराचा फॅमिली मेंबर असल्याचा एक अधिकार आहेत. तेच सगळ्यांना अधिकार आहेत. माझ्याकडे कोणते स्पेशल अधिकार नाहीयेत." तर सुष्मिता बोलते, "तू खोटं बोलतीयेस स्वानंदी. तुझ्याकडे स्पेशल अधिकार आहेत. तू बोलती तसंच या घरात होतं. तू म्हणती तेच जेवण बनतं. तू म्हणती त्याच टाईमला सगळे कार्यक्रम होतात आणि तू म्हणती तसंच सगळं घडतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की तुझ्याकडे या घराच्या लॉकरची चावी आहे आणि ती लॉकरची चावी मला पाहिजे." असं सुष्मिताने बोलून ठेवलंय. आता समरला हे ऐकल्यावर खूप मोठा धक्का बसतो आणि स्वानंदीच्या तर पायाखालची जमीन सरकते. कारण स्वानंदीला वाटतं, "अरे बापरे! माझी बहीण अशी होती एवढे वर्ष. मी तिला लहानपणीपासून ओळखली नाही, की माझी बहीण माझ्यासोबत दुश्मनी करतीये." हे सगळं स्वानंदीच्या लक्षात येतं. आता स्वानंदीला माहिती असतं, की या सगळ्यामध्ये कुठेतरी काकूने, अंशुमनने सुष्मिताला भडकवलेलं असणार आहे. कारण सुष्मिता एवढी पण हुशार नाहीये आणि एवढी पण चतुर नाहीये, की ती तिच्या स्वानंदीला लॉकरची घराची चावी मागेल. परंतु होतं काय, की आता सुष्मिता या घराची सून आहे. समरचा पण नाईलाज असतो. तो म्हणतो, "तू या घराची सून आहे. तुझा पण या घरावर अधिकार आहे. तुला या लॉकरची चावी मिळाली पाहिजे. पण मला माहिती नाहीये, की तुला या घरातल्या जबाबदाऱ्या आणि अधिकार नीट निभावता येतील का?" त्यामुळे समर सुष्मिताला बोलतो, की "मी तुला 15 दिवसांची मुदत देतो. या 15 दिवसांमध्ये तू छान सांभाळायचं घराला. मी तुला या लॉकरची पण चावी देतो. तू खर्च करायचे, जे आपल्या घरातले नॉर्मल खर्च आपल्याला करावे लागतात. जे पण आपल्याला नॉर्मल खर्च असतात, जे पण नॉर्मल डिसिजन असतात, ते सगळे तू घेऊ शकते सुष्मिता." असं समर बोलतो. "तुला ही लॉकरची चावी दिली." असं समर बोलतो आणि काकू तर खूप खुश होते. म्हणजे मनातून तर ती अशी उड्या मारायला लागते. कारण तिला फायनली ते लॉकरच्या चाव्या भेटल्यात. एवढ्या वर्षापासून तिला पाहिजे होत्या, ज्या की घरातल्या सुनेकडे असतात आणि आता सुष्मिताला ते घरातल्या सुनेचे अधिकार भेटलेत. त्यामुळे तिला पण ती चावी भेटती लॉकरची. आणि अशा पद्धतीने सुष्मिताने कुठेतरी आता या घरावर एक ताबा मिळवलाय. आता तिजोरीची चावी मिळवणं हा फक्त पहिला भाग होता. अंशुमनने आणि काकूने मिळून काय ठरवलंय ना, की पहिली गोष्ट म्हणजे, की आपल्याला या घराची सगळी सत्ता मिळवायची आहे आणि त्यानंतर समरला आणि स्वानंदीला त्यांच्या लाईनीवर परत आणायचं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे, की त्यांना स्वानंदीला तर या घरातून बाहेरच हाकलायचंय. तर अंशुमन काय करतो, तो सुष्मिताला सांगतो, की "सुष्मिता, तुला माहिती आहे, की समर जी कंपनी चालवतोय ना, ती त्याची कंपनी नाहीये, ती माझी कंपनी आहे. कारण या घराचा खरा वारसदार मी आहे." हे ऐकल्यावर त्यावेळेस सुष्मिताच्या पायाखालची जमीन सरकते. आता अंशुमन खरं बोलतोय का खोटं बोलतोय आपल्याला तर नाही माहिती. शक्यतो अंशुमन खोटंच बोलत असेल. परंतु सुष्मिताला काय माहिती? त्यावेळेस अंशुमन बोलतो, "ही गोष्ट ना आपल्यात सिक्रेट ठेव. कोणाला सांगू नको बरं का." आणि अंशुमन सुष्मिताला सांगतो, की "आहे ना, तुला माहिती आहे, माझ्या बाबांनी ही सगळी कंपनी आणि ही सगळी इस्टेट उभी केली आहे आणि समरच्या बाबांनी ती त्यांच्याकडून हिसकावून घेतली होती आणि त्यामुळे समरला आज सगळे अधिकार भेटलेत. खरं तर ते माझ्या नावावर व्हायला पाहिजे होते. माझा खरा अधिकार आहे या सगळ्या इस्टेटवरती." असं अंशुमन त्या सुष्मिताला बोलतो आणि हे ऐकल्यावर त्यावेळेस मग आता सुष्मिताला वाटतं, "अरे बापरे! म्हणजे समर
समरने सगळं तुमचं चोरलंय, तुमची इस्टेट चोरली आहे आणि स्वानंदी मग त्यावरतीच तिचं राज्य मिळवते आणि अशा पद्धतीने अंशुमन आता सुष्मिताच्या मदतीने जेवढी घरातली पॉवर घेता येईल तेवढी पॉवर घेणार असतो आणि काय होतं, की एकदा पॉवर हातात आले ना, मग त्यांना कारस्थानं करणं सोपं जातं. कारण एकदा हातात पैसा आला, लॉकरची घराची चावी आली, कोण चेक करणार आहे, की तिने किती पैसे खर्च केलेत? आणि त्यामुळे मग ते इझिली काही पण करू शकतात. त्यांच्याकडे एकदा भरपूर पैसे आले, अ, ते स्वानंदीची वाट लावू शकतात. त्यांच्याकडे 15 दिवसाचा टाईम दिलाय समरने. समरने सांगितलं, की "तुमच्याकडे 15 दिवस आहेत सुष्मिता. तुम्ही या 15 दिवसात घर कसं सांभाळताय, त्यावरून आम्ही ठरवणार, की तुम्हाला ही चावी कायमची द्यायची का नाही." आणि आता सुष्मिताला 15 दिवसासाठी चावी मिळाली आहे. या 15 दिवसांमध्ये ते काकू, अंशुमन आणि अर्पिता तिच्या माहेरी गेले, पण ते सगळे मिळून असले कारस्थानं आता रचणार आहेत, ज्यातून ते त्या लॉकरच्या चावीचा वापर करणार, त्या पैशांचा वापर करणार आणि वेगवेगळे कारस्थानं रचणार आहेत, ज्याने समर आणि स्वानंदीला भरपूर त्रास होईल आणि अल्टिमेट तर यांचा एवढाच प्लॅन आहे, की समरला बेघर करायचं, स्वानंदीला बेघर करायचं. अंशुमनची इच्छा आहे, की त्याला समर नकोय त्याच्या आयुष्यात. सगळी इस्टेट त्याला मिळवायची आणि समरला यातून हाकलून टाकायचंय आणि दुसऱ्या बाजूला काकूला, स्वानंदीला हाकलून टाकायचं या घरातून. आता महत्त्वाचं बघणं हे ठरणार आहे, की या सगळ्यामध्ये स्वानंदीला, सुष्मिताला बाहेर काढता येतंय का? म्हणजे स्वानंदीला माहिती आहे, की सुष्मिता या सगळ्यामध्ये अडकली आहे. सुष्मिताला माहिती नाहीये, की या कारस्थानी लोकांच्या मध्ये राहून ती देखील तशी बनत चालली आहे आणि या सगळ्यामधून स्वानंदीच तिला वाचवू शकते. महत्त्वाचा प्रश्न हा असणार आहे, की स्वानंदीला खरंच सुष्मिताला या सगळ्यातून वाचवता येतंय का? का त्यांचा प्लॅन यशस्वी होतोय आणि खरोखर समर आणि स्वानंदी या घरातून बेघर होऊन जात आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर आपल्याला मालिकेत पुढेच बघायला मिळतील. तर आत्तापर्यंत तुम्ही जे काही मालिकेत पाहिलं त्या सगळ्यावर तुमचे काय मत आहे? नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओखाली आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी जंक्शन चॅनलला. आपले लवकरच 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत आणि मग यामध्ये मी तुम्हाला सांगत असतो मालिकेत आत्तापर्यंत काय झालं, पुढे काय-काय होऊ शकतं, त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. आता थोड्याच वेळात भाग येणार आहे. मी त्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सांगेल, की मालिकेत पुढे अजून काय-काय घडणार आहे.